नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी के पड़घा स्थित शिवसेना मध्यवर्ती कार्यालय में हैट्रिक विधायक शांताराम मोरे का जन्मदिन बड़े ही हर्षोल्लास और उत्साहपूर्ण माहौल में मनाया गया। इस अवसर पर शिवसेना के पदाधिकारी, कार्यकर्ता और मित्र परिवार बड़ी संख्या में उपस्थित रहे। सभी ने विधायक शांताराम मोरे को पुष्पगुच्छ और उपहार भेंट कर जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा उनके उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु और उज्जवल भविष्य की कामना की। कार्यक्रम के दौरान विधायक शांताराम मोरे ने शिवसेना के वरिष्ठ नेता प्रकाश पाटिल का आशीर्वाद प्राप्त किया। वहीं प्रकाश पाटिल ने भी उन्हें शॉल ओढ़ाकर और पुष्पगुच्छ भेंट कर जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी। पूरा कार्यक्रम आत्मीयता, सम्मान और उत्साह के माहौल में संपन्न हुआ। उपस्थित कार्यकर्ताओं ने विधायक शांताराम मोरे के नेतृत्व की सराहना करते हुए उनके उज्जवल राजनीतिक भविष्य की कामना की। आइए देखते हैं शिवसेना के वरिष्ठ नेता प्रकाश पाटिल जी ने शुभकामनाएं देते हुए क्या कहा। आमदार शांताराम मोरे भिवंडी ग्रामीण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या या विधानसभेतल्या सर्व मतदारांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने खूप शुभेच्छा देत असताना एक आपल्या मतदारसंघातली जनतेशी बांधिलकी ठेवून काम करणारा आमदार आहे। लोक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असू शकतात आणि जनतेला लोकशाहीमध्ये तो दिलेला अधिकार आहे। त्याच्यामुळे लोक काय म्हणतायत त्याच्यापेक्षा आमदारांनी लोकांसाठी काय चांगलं करता येईल, सगळीच लोक जे आहेत ती आपल्या प्रती चांगली बोलतीलच असं नव्हे। ज्या गोष्टीचं, ज्या रस्त्याबाबतचं भिवंडी वाडा मनोहर रोड जो आहे त्याबाबतचं लोक अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी करत होते आणि त्यावेळेचा लोकांचा अनुभवही तसं होतं। त्यामध्ये अनेक लोकांच्या दुर्घटना घडून ऍक्सिडेंट मध्ये कितीतरी कुटुंबातली मुलं आणि कुटुंब चालवणारे लोक निघून गेले। त्याच्यामुळं लोकांच्या त्यावेळेच्या भावना असतात, त्याच्यामुळं लोक ते बोलत असतात आणि त्याच्या याच्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी आणि राजकीय लोक त्यांच्या सोबत आहे। कुठल्याही कुटुंबाचं दुर्घटना घडून कोणाचं वाईट व्हावा ही कोणाची भावना नाही आहे आणि तेच रस्ते जे आहेत आताच्या घडीला आपण ज्याला पाहत आहे तर त्याच्या याच्यामध्ये तलवली कल्याण रोड आहे, अंबाडी वासिन रोड आहे, भिवंडी वंजरपट्टी नाका, अंबाडी वाडा मनोहर रोड आहे। त्याच्यामध्ये अजूनही मधले जे दोन रस्ते जे आहेत जसं सेलार नदी नाका ते पारोलकर जाणारे, तर अनेक अंजूर फाटा कॉमन हाही रस्ता एक लेन जे आहे ती प्रगती पथावर आहे। तसं या मतदारसंघातले जे दळणवळणाचे जे कामं जे आहेत तर ती सोडवण्याचा या ठिकाणी केलेला आमदारांनी जो प्रयत्न आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार मॅडम असतील, तर सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये जेवढं काही जे आहे मूलभूत ज्या गरजा आहेत, जे मूलभूत कामं जे आहेत ते करण्याचा आमदार शांताराम मोरे करत असलेला जो प्रयत्न आहे तो नक्कीच आपल्या सगळ्यांना या गोष्टीचं जे आहे समाधान वाटतो आणि ते चांगलं काम करतील अशा स्वरूपाच्या अपेक्षा ज्या आहेत या मतदारसंघातल्या लोकांच्या आहेत। तिसऱ्यांदा आमदार झालेला हॅट्रिक आमदार आहे आणि लोक काय म्हणत असलं तर जर काम चांगलं आहे म्हणूनच लोकांनी तिसऱ्यांदा पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या, कार्यकर्त्यांच्या, मित्र परिवार, नातेवाईक या सगळ्यांच्या मेहनतीने आणि लोकांनी पसंती दिली, 58,000च्या लीडने निवडून आलेला आहे। त्याच्यामुळं पुढे जाऊन जे 2-3 सव्वा-3 वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघातले जे काय महत्वाचे जे काय रस्ते जे आहेत ते मार्गी लागतील आणि अजून नवीन प्रकल्प जे आहेत
3 वर्षाच्या कालामध्ये मतदारसंघामध्ये आमदार शांताराम मोरे करेल अशा स्वरूपाच्या अपेक्षा मतदारसंघातील लोकांच्या आहेत, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने खूप शुभेच्छा. खरं तर शिंदे साहेबांचे आताच्या घडीला 62 ते 63 आमदार आहेत, पण शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे आमदार असं ज्यावेळेस उल्लेख होईल त्यावेळेस भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार म्हणून एका व्यक्तीचं नाव नक्कीच होईल की ज्यांना भिवंडीच्या जनतेनं तब्बल 1,27,205 एवढं भरघोस मतदान दिलं. ते आमचे विक्रमी मतांनी निवडून आलेले आमदार, भिवंडी ग्रामीणची खऱ्या अर्थाने ज्यांना भगवे आमदार बोललं जातं, आदरणीय शांतारामजी मोरे साहेब. जनतेने तुमच्यावर खूप विश्वास दाखवलाय. भिवंडी ग्रामीण मध्ये मित्रांनो खरं तर 121 गावं, पण सर्वांना सोबत घेऊन चालणार प्रत्येक गावागावामध्ये आज जे हाय मास असतील, पेवर ब्लॉक असतील, अशी विकासाची कामे करणारे, विकासाचे वारे आणि शांतारामजी मोरे असं ज्यांचं नाव आहे. खरं तर रात्री 12 वाजल्यापासूनच आजची तारीख मित्रांनो नक्कीच आवडीची आहे. जुलै महिन्याची सुरुवात 1/7 आणि सगळी 1/7 साहेब तुमच्या सोबत लोक असतात आणि म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या समस्त भिवंडी ग्रामीणच्या वतीने भरभरून शुभेच्छा. तुमचा स्वभाव सच्चा, दिल अच्छा, बाकी गणपतीची इच्छा. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.